या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच अचानक विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होणार असल्याने सर्वच राजकीय पक्षात शांतता पसरली आहे। मात्र एकूणच सोलापूर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात देखील अनेक जण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे। खास करून शहर मध्य, शहर उत्तर आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघासाठी अनेकांनी दावेदारी केलेली आहे आणि सध्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत। रोज नवनवीन नावे इच्छुकांची समोर येत असतानाच आता माजी आमदार रविकांत पाटील यांनी दक्षिणमधून निवडणुकीसाठी उभारण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। कर्नाटकातील इंडी तालुक्याचे 2 वेळा आमदार असलेले सोलापूरचे सुपुत्र रविकांत पाटील हे आता दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी निवडणूक रिंगणात उतरणार आहे। त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत या संदर्भात दुजोरा दिला आहे आणि त्यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। गेल्या काही महिन्यांपासून रविकांत पाटील हे राजकारणापासून दूर होते, मात्र अचानक त्यांनी आता यू टर्न घेत निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे। सोलापूरची परिस्थिती पाहता मी स्वतः दक्षिणमधून उभारण्याचा निर्णय घेतला आहे। समोर कोणीही असो मी पाहणार नाही, निवडून येवो न येवो सोलापूरची वाट लावणाऱ्यांची मी आता वाट लावणार आहे, असा इशारा त्यांनी पोस्ट मधून दिला आहे आणि ती पोस्ट आता व्हायरल होत आहे। पाहूयात रविकांत पाटील यांच्या पोस्ट मध्ये काय म्हटलं आहे सविस्तरपणे। रविकांत पाटील आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात, सोलापूरची परिस्थिती पाहता मी स्वतः दक्षिणमधून उभारण्याचा निर्णय घेतला आहे। समोर कोणी सुद्धा असो, तो माझा पुतण्या देखील असला तरी मी उभारणार आहे। सर्वांनी मिळून आपल्या सोलापूरची परिस्थिती हलाखीची व केविलवाणी करून ठेवली आहे। राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला होता। गेल्या काही दिवसांपासून मी पाहत आहे सोलापूरमध्ये नोकरी तर कोणी शिक्षणासाठी सुद्धा येण्यासाठी तयार नाहीये। हे सर्व असेच चालत राहिले तर सोलापूरमध्ये विमानसेवा चालू होऊन सोलापूरला काही फायदा होणार नाही। आता मी स्वतः उभारणार आणि जिंकणार हरणार हे काही पाहणार नाही। हे माझ्यासाठी नगण्य आहे। कोणती पार्टी तिकीट देते याची वाट आता मी पाहणार नाही, तर सोलापूरची वाट लावणाऱ्यांची वाट कशी लावता येईल हे पाहणार आहे आणि सोलापूरला खरंच अधिक प्रबळ व शक्तिशाली करणार आहे आपला रविकांत पाटील माजी आमदार। त्यामुळे येत्या विधानसभेच्या रणधुमाळीत दक्षिणमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडणार हे मात्र निश्चित। रविकांत पाटील कोणत्या पक्षाकडून उभारणार, दक्षिणच्या निवडणूक आखाड्यात आणखीन कोणकोणते राजकीय नाट्य घडणार हे आता भविष्यात पाहायला मिळणार आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।